आपण मॅन ऑफ द मॅच देतोय. एस सिंह सरांना मी विनंती करेन, आपण प्रशांत सिंह सर, प्रसाद सिंह सर आपण पाहतोय या ठिकाणी या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी. प्रथम आपण कॅप देतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर भावेश पाटील अगदी 2024मध्ये सुरेख ज्याची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 3 चौकार खूप काही सांगून गेले, खूप काही बदल केले या मॅचमध्ये आणि या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच ठरतोय. भावेश 2 मिनटं तुला थांबवीन. या ठिकाणी 3 चौकार म्हणजे खूप महत्त्वाची. कसं वाटलं हे मैदान खेळून? कारण की पंचाळी गाव म्हटलं तर तुला आज खूप चांगली चालना मिळाली या मैदानामधून. मैदान तर खूप चांगलं आहे ना, खेळपट्टी पण खूप चांगला आहे आणि खेळायला पण मजा येईल. टीम स्पिरिट पाहता जर पाहिलं तर जी शेवटची मुवमेंट होती, पास्तलचा सामना देखील खूप क्रुशियल झाला होता, परंतु 2 चेंडू एका धावेची आवश्यकता असताना काय म्हणशील मयूर होता समोर? मयूर मला विश्वास होता, तो 1 रन काढायला, तो बोला धावू नको आणि त्यांनी 1 रन काढून दाखवला. खूप चांगला खेळला तुमचा संघ आणि आज भावेश पाटील माझ्या जोडीला बोललेले आहेत. हेच खूप झालं माझ्यासाठी, कारण की भावेश कधी बोलत नाही, कोणाशी बाईट देत नाही, परंतु आज त्यांनी चांगली कामगिरी केली. इथून जर पाहिलं तर माकुंड सर संघ आपण यायचं आहे. माकुंड सर संघ सन्मान चिन्ह घेण्यासाठी यायचं आहे लगेचच. माकुंड सर संघ या आपण आणि पुन्हा एकदा आपण जॉईंट होणार आहोत. नेक्स्ट मॅच खूप महत्त्वाचा सामना आहे. तर जाऊया युसुफ सय्यद सरकडे. ओव्हर टू युसुफ सय्यद सर. धन्यवाद संतोष. तर वेलकम बॅक, सगळ्यांचं हार्दिक स्वागत. एका बाजूला पाहू शकाल साईकता बिरवाडी उर्वी 11, तर एका बाजूला सेटलमेंट ए असं सामना रंगतोय. 2 चेंडू धावांची गोष्ट, धावा फटकावर 1. कृतेशने पहिला चेंडू निधाव खेळलाय, टॅप केला गेला, फटका, सुरेख चौकार. कृतेशच्या बॅटमधून खणखणीत 4 वाजाव. वाजतय रोहित दादाचा, पूर्वी डीजेचा बँडिओ वाजतय रोहित दादाचा, पूर्वी डीजेचा बँडिओ वाजतय रोहित. धन्यवाद डीजे मास्टर. नक्कीच आजच्या रात्रीमध्ये आपण 40 प्लेचे सामने सुद्धा पाहणार आहोत. एक सामना असणार आहे आजच्या रात्रीमध्ये, परंतु साईकता बिरवाडी उर्वी 11 मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडू आणि 5 धावा फटका लगावल्या गेल्या. एक चौकार कृतेशच्या बॅटमधून आलाय. रुपेश रूपटक्के फुटफोडी आहे. यावेळेस ऑफ साईडला खेळला गेला. जिशान आलाय, संगणक थोडी चुकी करतोय. बॅकअपला खेळाडू आहेत, परंतु सिंगल धाव परिपूर्ण केली गेली. धावसंख्या 1 पुढे ससावते, धावसंख्या 2 पोहोचेल 6 या अंकावर. 6 धावा फटका नक्कीच लगावल्या गेल्या. यावेळेस ऑफ साईडला फटका सुरेख खेळला, गॅप मध्ये निघून जायचा, सीमारेषा पार आलाय, खणखणीत दर्जेदार कार्पेटला साडत चौकार 4. माकुंड सर संघ प्रतिनिधी आपण यायचं आहे. माकुंड सर संघ, माकुंड सर संघाचा प्रतिनिधी आपण या लगेचच. सन्मान चिन्ह या स्पर्धेतून पराभूत होणाऱ्या संघाला आपण सन्मान चिन्ह देतोय या स्पर्धेची एक आठवण म्हणून. तर प्लीज यायचं आहे, आपण लगेचच सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. ओव्हर टू पुन्हा एकदा युसुफ सय्यद सर. चला अथर्व लगेच सन्मान चिन्ह घेण्यासाठी या. माकुंड सर संघाचे संगणक प्लीज. सार्थच्या बॅटमधून चौकाराला धावसंख्या 2 धावफटकावर लगावली गेली, तब्बल 10-10, लॉस ऑफ 0 विकेट. ऑन साइडला खेळला गेला. जिशा आपण पाहू शकाल खेळाडू आहे अभिषेक. नक्कीच चांगल्या क्षेत्ररक्षण अभिषेकच्या माध्यमातून केलं गेलं. 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. नक्कीच पाहू शकाल अप्रतिम क्षेत्ररक्षण अथर्व. नक्कीच साईकता बिरवाडी उर्वी 11 एका बाजूला सेटलमेंट, परंतु चांगला क्षेत्ररक्षण अक्षयच्या माध्यमातून केले गेल्या. धावसंख्या एका षटकाच्या समाप्ती धावांची गोष्ट की धावा आहेत त्या बिनगडी बाद 10. नक्कीच अप्रतिम स्पर्धा आपण पाहतोय. वनमॅनशिप पंचाळी ग्रुप आयोजित सरपंच चषक 2024. माकुंड सर संघ चला प्लीज थोडासा कॉपरेट करा, आपला प्रतिनिधी पाठवा सन्मान चिन्ह घेण्यासाठी प्लीज. 10 धावा. रोशन आपण पाहतो गोळी मागवा सध्या सेटलमेंट 11 हा संघ आहे. विजय प्रसाद यांनी संघ बनला. नक्की सध्या ते दिल्लीला आहे. सामन्याचा आनंद त्यांनी शुभेच्छा दिली त्या स्पर्धेसाठी. फुलटॉस बॉल फक्त दिशा दिली गेली आणि चांगला चौकार आला. नक्कीच खूप कमी वेळा आपण पाहतोय कृतेश घरातला फक्त टाइमच्या अनुषंगाने तो चौकार खेळतोय. ताकदीचे फटके तो खेळतो, परंतु यावेळेस फक्त हळूवाररित्या खेळलं गेलं. दीपेशजी पाटील साहेब या. दीपेशजी पाटील साहेबांची शुभ हस्ते पण सन्मान चिन्ह देणार आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावर.
स्लोवर चेंडू थोडासा वाट पाहिला, क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता, चेंडू आला निर्धाव. दीपेची पाटील साहेबांचे शुभ हस्ते पण माकून सर संघाला सन्मानित करतोय. प्रत्येक येणाऱ्या संघाला आपण या स्पर्धेमध्ये सन्मानित करतोय. पाहू शकाल थोडासा आपण पंच नक्कीच गृहीत दाखवत आहेत. फुलटॉसवर फक्त शॉट फटका चांगला खेळाडू आहेत रोहित, चांगलं फेकी, चांगला बॅकअप अभिषेकच्या माध्यमातून. कुठली धाव नाहीये. पहिल्या चेंडूवर चौकार, मागील दोन चेंडू निर्धाव आले. धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचते. 14 लॉस ऑफ 0 विकेट. 9व्या अंकावर खेळतोय कृतेश घरत. 2 चौकारच्या मदतीने फटका सुरेख खेळला आहे. चांगला क्षेत्ररक्षण रोहितच्या माध्यमातून. अप्रतिम क्षेत्ररक्षक, स्वतःला झोकून दिलाय. अप्रतिम 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. धावसंख्या 2 पोहोचेल 15 या अंकावर. 10 वर बॅटिंग करतोय कृतेश. अथवा चेंडू फेस केले त्यांच्या माध्यमातून 7 चेंडू 10 वर बॅटिंग करतोय कृतेश. क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता, लेग स्टंप मिस करतोय. पंच नक्कीच व्हाईट बॉल घोषित करतात. धावफलक इकडे पडत सरसावेल. धावसंख्या स्वीट 16, 16 धावा धावफलकावर. चार चेंडूचा खेळ संपला गेले. अजूनही येणारे 2 चेंडूचा खेळ बाकी असलेल्या षटकामध्ये. फटका सुरेख खेळला रोहित, यावेळेस चुके करतोय. एक चेंडू सुरेख अडवला, तदनंतर खराब क्षेत्रक्षण पाहायला भेटला आपल्याला. सलमान सुद्धा सामना आनंद घेतात. पाहू शकाल थोडासा निराश असेल सलमान. नक्की आजच्या रात्रीमध्ये पाहू शकाल 40 प्लेचे सामने असणार. एका बाजूला उमरोळी तर एका बाजूला बिरवाडी असा 40 प्लेचा सामना आजच्या रात्रीमध्ये रंगला जाईल. उद्याच्या रात्रीमध्ये आपण 40 प्लेचे सामने पाहू शकाल. पंचाळी विरुद्ध आगवण असा सामना सुद्धा असणार आहे. नक्की 40 प्लेचे 4 संघ या स्पर्धेमध्ये. एक आगळी वेगळी स्पर्धा पाहू शकाल. 40 प्लेच्या खेळाडूंना ज्यांनी नक्कीच क्रिकेट थोडीशी दुरी घेतली आहे त्यांना सुद्धा संधी दिली या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी. सुरेख चेंडू, चेंडू प्रत झाला. यष्टावरण फलंदाज पहिला बाद झाला. सार्थक घरात बॅक टू डगआउट. 9 धावांची खेळी साकारली आणि पाहू शकाल धावा धावफलकर 20 षटक क्रमांक संपले गेले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावांची गोष्ट की 10च्या सरासरीने 1 गडीच्या मोबदल्यामध्ये 20 धावा धावफलकावर. दरवाडीचे नवीन गोलंदाज अभिषेक गोलंदाज सजोईल. नवीन बॅटर निकुंज राऊत. अभिषेकचा पहिला चेंडू टॅप केला गेला आहे. आपण पाहू शकाल खेळाडू आहेत. चेंडूला फील्ड केल्या गेल्या डावखोऱ्या हाताने रुपेश फोटफोडीच्या माध्यमातून. कुठली धाव नाही आहे. एक रिव्ह्यू दोन्ही संघांसाठी आहे. व्हाईट बॉल आणि नॉन स्ट्राईक रनआउट साठी आपण दक्षता घ्या. ऑफसाईडला खेळला गेला. रोहित पहिलेच बसला होता. एक चेंडू खूप सुरेख अडवला परंतु 2 चौकार त्यांनी सोडलेत. या चौकारच्या माध्यमातून धावसंख्येची गोष्ट धावसंख्या 24 आपण वळूया मिस्टर प्रथम पाटील यांच्या माध्यमातून. यस डीजे. चला वळूया सामन्याकडे आपण. कृतेशच्या बॅटमधून 3 चौकारलेत. 14 वर तो बॅटिंग करतोय. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर 24 धावा. यावेळेस ऑफ टाइमच्या बाहेर चेंडू होता. कट करायचा प्रयत्न होता परंतु चेंडू निर्धाव आलाय. चांगला कमबॅक म्हणावा लागेल. आतापर्यंत या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्या. 2 चेंडू निर्धाव टाकल्या गेले अभिषेक यांच्या माध्यमातून. चिमी नावाने जास्त प्रसिद्धी भेटली या खेळाडूला. क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न. चेंडू पाय ब्रश करतोय. कुठली धाव नाही आहे. डॉट बॉल. ऋतिक आपण पाहतो यष्टनच्या मागे आहे. नक्कीच चांगलं संघ बांधले गेले. नौका संघ 9 खेळाडू आहेत परंतु साई एकता बिरवाडी उर्वी 11 संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना सरा बॅटिंग खेळला गेला. ऑफ साईडला चेंडू निघून जातो. सीमारेषा पार आलाय चौकार. या डीजे धन्यवादीचे. या षटकामध्ये 3 चेंडू निर्धाव 2 चौकार 8 धावा खर्च केला. धावसंख्या 28 28 1 गडीच्या मध्यामध्ये.
शेवटचा चेंडू पाहू शकाल थोडासा वेगळा खेळायचा प्रयत्न होता ऑफ साईडला, परंतु चेंडू बॅटच्या आतले कडून नक्कीच लगावला, अंगाला ब्रश झालाय. एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केले जाईल. षटक क्रमांक संपले गेले 3 षटकांची समाप्ती 9.67 सरासरीने 29 धावा धावफलकावर आहेत. आतापर्यंत पाहू शकाल एकही चेंडू निघून जे खेळला नाहीये. तब्बल किती चेंडू फेस केले तर पाहू शकाल आपण 13 चेंडू 19 वर तो बॅटिंग करतोय कृतेश घरत. 13 चेंडू 19 वर बॅटिंग करत असताना कृतेश घरत 4 चौकाराची मदत. शेवटचे अंतिम 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. या सामन्याच्या विजेता संघ नक्कीच खेळला जाईल तो म्हणजे साई गणेश सातपाडी. जेम एंटरप्राइजेस संघासमोर 2 हात करताना पाहायला भेटेल सुपर 8 मध्ये जाण्यासाठी. चला जास्त वेळ घेऊ नका. नवीन गोलंदाज कौशल नवीन गोलंदाज गोलंदाज सजवता रुपेश थोडासा नक्कीच चर्चा करतोय. कृतीश 13 चेंडू 19 वर बॅटिंग करतो. चांगली बॅटिंग आतापर्यंत केली आहे. 4 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. यावेळी स्लोअर फुटचा चेंडू होता. खराब क्षेत्ररक्षण केलं गेलं. खेळाडू पाहू शकाल संजितच्या माध्यमातून खराब क्षेत्ररक्षण केलं गेलं. चौकार आलाय. धावसंख्या 4 ने पुढे धावसंख्या 33. धावसंख्या 33 धावा धावफलकाला लगावल्या गेल्या. पहिल्या चेंडूवर आपण पाहू शकाल खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटला संजितच्या माध्यमातून. थोडासा बदल केलेला. ऑफ साईडला 4 खेळाडू, ऑन साईडला 3 खेळाडू. संजितला यष्टींच्या मागे बोलवलं गेलं. गोलंदाज प्रतिक्रमा सज्ज होईल कौशल. यावेळेस ऑन साईडला खेळला गेला. रुपेश चेंडूला फील्ड करतो. चांगला क्षेत्ररक्षण केलं गेलं. डॉट बॉल आलाय. रुपेशकडे आता जिथे चेंडूवर त्यांनी अडवलेत कुठली धाव त्याच्यावर आली नाहीये. धावसंख्या 33 वर स्थिरावली गेली. लेग साइडला खेळलाय. चेंडूला पाठवून दिलाय. लांब लचक टॅपचा फटका. चौकार. 4 धावा या डिझे. धन्यवादीचे धावसंख्या पाहू शकाल आपण लगावली गेली 37 धावा. पहिल्या सामन्यामध्ये 42 धावा होत्या. दुसऱ्या सामन्यात 43 धावा होत्या. तिसऱ्या सामन्यात 39 धावा. मागील सामन्यामध्ये पाहिलं तर 10 बनवले होते ते म्हणजेच 32 धावा केल्या होत्या नक्कीच. परंतु या सामन्यामध्ये आतापर्यंत 38 धावा 38 धावा. एक सिंगल धाव नक्कीच आली आहे. निकुंज राऊत पाहू शकाल मागील 10 चेंडू नॉन स्ट्राईक एंडवर होता. स्ट्राईकवर त्यांचे पिताश्री सुद्धा सामन्याचा आनंद घेतात. पाहू शकाल आमच्या उजव्या बाजूने निकुंज राऊत यांचे पिताश्री सुद्धा आहेत. 40+ मध्ये इंडियन ॲक्शन असतील आजच्या रात्रीमध्ये. बघूया आपण शेवटचे 2 चेंडू आणि धावा आहेत त्या धावफलकावर 38-38. टॅपचा फटका खेळायचा प्रयत्न होता. रोहित चेंडूवर आलाय. खराब क्षेत्ररक्षण. एक चेंडू खूप सुरेख काढवला. त्यानंतर 3 मिसफिल्ड त्यांच्या माध्यमातून केले गेले. तसा दबाव आणलाय. आपण पाहू शकाल रोहित तसा असतोय. परत एके धावाने धावफलक पुढे असावेल 39. शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधला. गोलंदाज कौशल. यावेळेस लेग साईडला चेंडू ट्रॅव्हल झालाय. 40 धावा धावफलकावर लगावले गेले. 41 धावांचा पाठलाग करायचा आहे हा सामना जिंकण्यासाठी. सेटलमेंट 11 असंघाला 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. आपण घेऊया छोटीशी विश्रांती. व्हिडिओ डीजे मास्टरकडे त्यानंतर येऊया मैदानाच्या आतमध्ये. चला सामना सुरू करूया आपण. चला पंच लगेच पाहू शकाल 41 धावांचा पाठलाग करायचा.
21 धावांचा पाठलाग करायचा नक्कीच. वन मॅन शो पंचाळी संघ पाहिला तर स्वर्गीय सुनील म्हात्रे एक अप्रतिम गोलंदाजाने नक्कीच संघ बांधला. त्यांचे सुपुत्र आमच्या जोडले गेले प्रेम सुनील म्हात्रे स्कोरिंगची भूमिका पार पाडतायत. नक्कीच त्यांची सुद्धा आठवण खूप जुनी आठवण आहे. खूप सपोर्टिव्ह खेळाडू ते होते. चला रोहन आपली वाट पाहतात. संघनायक आहेत मैदानाच्या आतमध्ये. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत, कौशल आणि रुपेश. चला सामना सुरू करा, जास्त वेळ घेऊ नका. पाहू शकाल 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. 3 पंच मैदानाच्या 2 ऑफिशियल पंच आहेत. धीरज मोरे, समीर खान एक पंच पाहू शकाल आपण. रोहन म्हात्रे सुद्धा आहेत. रोहन भोईर आहेत सामन्याचा पंचाची भूमिका पार पाडतात. मागील सामन्यात ते पुण्यात होते. विनोदजी पाटील त्यात सुद्धा वेलकम असेल. 40+ खेळाडू पाहू शकाल. बोईसर प्रीमियर लीग पहिल्या सीझनमध्ये रनर ठरलेला संघ म्हणजे साईकता बिरवाडी विनोदजी पाटील यांचा संघ होता. आणि परंतु दोन्ही बिरवाडी संघ फायनलला होते. रोहितजी पाटील आणि विनोदजी पाटील यांचा संघ, दोन्ही पाटील बंधू. चांगला खेळ आपल्याला पाहायला भेटला. बोईसर प्रीमियर लीगमध्ये विकी भोईर सुद्धा इन ॲक्शन होते. पंचायत भागामधले खेळाडू सेमीफायनलमध्ये पराभूत झाले. खूप साऱ्या नवीन आठवणी आहेत त्या स्पर्धेमध्ये सुद्धा पाहायला भेटल्या. चला वळूया मैदानाच्या आतमध्ये. पहिला गोलंदाज बिरवाडीचा चॉकलेट बॉय मिस्टर यतीन राऊत गोलमागवत सज्ज होतोय. पहिला चेंडू ऑफसाईडला होता. फटका सुरेख खेळला गेला. आलाय खणखणीत दर्जेदार. वन मॅन शो पंचाळीचे सन्मान रडी आलाय चौकार या डीजे. तर पहिला चेंडू ऑफ साईडला होता. चौकार खेळला गेला रुपेशच्या माध्यमातून. 41चा पाठलाग करायचा. यावेळेस ऑफच्या बाहेर होता. क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न, ऑफ द स्पिन खेळायचा प्रयत्न केला. विथ द स्पिन खेळायचा प्रयत्न केला नाहीये. या अनुषंगाने चेंडू डॉट आलाय. 2 चेंडू 4 धावा. यतीन राऊत गोलमागवर सज्ज होतील. ऑफ ब्रेक चेंडू आणि यावेळेस त्रिफळा उद्ध्वस्त. प्लेन मिस गॉन. फलंदाज बॅक थोडा गाव. 3 चेंडू 4 धावा. पहिला विकेट गॉन. धन्यवाद. चला बॅटर लगेच पाठवायचं आहे. जिशान आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतो. संघाचा संघनायक नक्कीच भावाच्या लग्नासाठी आला. परंतु ही सामना तो खेळतोय. सध्या भुसावळला तो आहे शिक्षणासाठी, परंतु ही स्पर्धा खेळण्यासाठी थांबलाय. वन मॅन शो पंचाळी एक अप्रतिम स्पर्धे ज्याच्या आपण बाईट घेते. नक्कीच चांगले उल्लेख त्याने केले की प्रत्येक वेळी अंकुशदा काहीतरी नवीन आणतोय. या स्पर्धेमध्ये पाहू शकाल 40+चे 2 सामने त्याने ठेवलेत. अप्रतिम स्पर्धा. ऑब्रेक चेंडू होता. सरळ बॅटने खेळला गेला आणि चेंडूवाला डॉट. पहिल्या चेंडूवर चौकार, परंतु काय कमबॅक म्हणावा लागेल यतीनजी राऊत यांच्या माध्यमातून. प्रतिदा खेळला खेळला गेला. चेतन पाडेल पुढे ससावलाय. सार्थक घरत चेंडू गॅदर करत नाहीये. एक चोरटी धाव नक्कीच पाहायला भेटली कौशल आणि जिशानच्या माध्यमातून. धावसंख्या धरून पोहोचेल 5 या अंकावर. 5 चेंडू 5 धावा धावफलकाला लागावं लागला. शेवटचा जुनी 1 चेंडूचा खेळ बाकीचे. पहिला षटक मार्गस्थ आहे मैदानाच्या आतमध्ये. 41चा पाठलाग करत अजून बनवायचे विजयासाठी 36 धावा. येणारे चेंडू असतील 19 मध्ये 36 ची गरज. लेफ्ट हँड बॅटर मोठा फटका घ्यायचा प्रयत्न पाहू शकाल आपण. चेंडू खाली मिस्टर दीपू आले आणि फलंदाज बॅक टू डग आउट. गडी क्रमांक बाद होत आहे. दुसरा धावा आहे त्या 5 एका षटकाच्या समाप्तीनंतर. तर पहिला षटक संपला गेला. एका षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद धावा त्या 5. येणारे 18 चेंडू बनवायचे 36. प्रत्येक षटकामध्ये 12ची सरासरी गाठायची. आजच्या रात्रीमध्ये उमरोली विरुद्ध बिरवाडी 40+चे सामने आपण पाहणार आहोत. नक्कीच साईश ठाकूर सुद्धा सामन्याचा आनंद घेतात. एक अप्रतिम खेळाडू आहे. तर बघा आपण गोलंदाज स्वप्नील पाडेल डॉन गोलमागवर सजवत आहे. स्वप्नील पाटील डॉन यावेळेस गोलमागवर सज्ज होईल. नक्कीच अप्रतिम गोलंदाज आहे. टॉस बॉक्स गोलंदाज आपण पाहतोय. सगळ्यांची नजर या गोलंदाज असतात. एक अप्रतिम गोलंदाज त्याची ख्याती. पहिला चेंडू तसा फ्लायटेड टाकला होता, परंतु मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये बॉक्स आउट चेंडूमध्ये फलंदाज गॉन. यस प्रथम.
दरेवाडीचे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अभिषेक पांडे चिमी बॅटिंगसाठी आलाय. 5व्या क्रमांकावर बॅटिंगसाठी आलाय. धावा येतात ऑफरकर मात्र 5 3 गडीच्या मोबदल्यामध्ये येणारे 17 चेंडू आणि बनवायचे आहेत विजयासाठी अजूनही 36. डॉननी पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय. आगरी डॉन म्हणून याच्याकडे पाहिलं जातं असा खेळाडू. ऑफसाईडला खेळायचा प्रयत्न होता चिमी. नक्कीच डॉट बॉल आलाय. विश्वाची पाटील सुद्धा आहेत सामन्याचा आनंद घेत आमच्या मुख्य व्यासपीठावर. कट करायचा प्रयत्न होता परंतु चिमीला चेंडू काय समजत नाही. चेंडू पडल्या पडल्या यष्टिक्षक रोहन गावड नाना यांच्या हातामध्ये समावेश होतो. डॉट बॉल आलाय. त्यावेळेस क्रॉस बॅट खेळला गेला. चेंडूला फील्ड केला जाईल. फेकी केली जाईल आणि पाहू शकाल फलंदाज रोहित एकही चेंडू न खेळता मैदानाच्या बाद डायमंड शिकार या डीजे. धन्यवाद. लगेच स्वप्न दादा घरात सुद्धा आहेत. सामनाचा आनंद घेतात. पाहू शकाल आपण ड्रीम 11 सरावली संघ खेळला होता. आज पाहू शकाल यावेळेस डॉट बॉल अप्रतिम चेंडू. कुठली धाव खर्च केली नाही. आता चेंडूचा खेळ संपला गेलाय. 5 थोडीशी चर्चा केली जाईल धीरज मोरे आणि रोहन यांच्या माध्यमातून. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिला निर्धाव षटक पाहायला भेटेल का आणि फलंदाज स्ट्राईक एंडवर रिव्ह्यू नसणार आहे. आपण लक्षात घ्या. नॉन स्ट्राईक एंडला आपण रिव्ह्यू घेऊ शकतात. गॉन केलाय. संजित नवीन बॅट्समन आलाय आणि यावेळेस चुकी घडली आहे. स्वप्नील पाटील तयार पाहिजे. पहिला निर्धाव षटक या स्पर्धेमध्ये मेडन ओव्हर आणि पाहू शकाल विकेट बाद केले 3. अप्रतिम गोलंदाज स्वप्नील पाटील. आगरी डॉन अप्रतिम षटक टाकला गेलाय. मेडन ओव्हर 1 आयोजित सरपंच चषकामध्ये पहिला मेडन ओव्हर टाकण्याचा विक्रम केलाय. लगेच पाहू शकाल अभिषेक स्ट्राईकवर आहेत. रोहन गावड नाना पाहू शकाल गोलमार्गावर सज्ज होत आहेत. यावेळेस ऑफ साईडला खेळायचा प्रयत्न होता. चेंडू पाहू शकाल पाहायला लागलाय. क्रिकेटमध्ये फुटबॉल नक्कीच पाहायला भेटला रोहन गावड यांच्या माध्यमातून. एक धाव नक्कीच पाहायला भेटते. धावसंख्या 1 ने 6 होते. धावसंख्या 2 पोहोचेल 6 अंकावर संजित यावेळेस स्ट्राईकवर आहेत. आणि यावेळेस काय घडलं गेलं बघा आपण. संजूचे पाय खूप लांब आहेत तरी पॉपिंग करत पाय ठेवलाय. डॉट बॉल आलाय. तसं तेवढं कौतुक करावलं यशस्वी स्वप्नील यांचं चांगलं प्रकारे चेंडू गॅदर केला. टॅप करायचा प्रयत्न होता परंतु चेंडूवाला निर्धाव. नक्कीच चांगला कॉम्बिनेशन आहे रोहन आणि स्वप्नीलच्या माध्यमातून. ऑफच्या बाद टॅप केला गेला. कृती चेंडूला फील्ड करतोय. कुठली धाव नाही. डॉट बॉल अप्रतिम गोलंदाजी रोहनच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर सिंगल परंतु मागील 3 चेंडू डॉट टाकले. यावेळेस नो बॉल पंचदश होत आहेत. यथीन राऊत आपण पाहतोय नो +1 2 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. नक्कीच 40+ खेळाडू आहेत. 45+ झालेत परंतु काय अप्रतिम लवचिकता त्याच्या अंगामध्ये आहे. आणि क्रिकेटवर आपण पाहू शकाल किती वय वर्ष झाले परंतु क्रिकेट खेळायला कधी सोडत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून केलं जातं. यावेळेस पाहू शकाल दीपू आहे. दीपू चेंडूला फील्ड करतील. 1 धाव नक्कीच परिपूर्ण केली. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर तब्बल लगावल्या गेल्या. टॅप केलं गेलं आहे आणि कुठली धाव नाही. डॉट बॉल. षटक क्रमांक संपले गेले 3 षटकात समाप्त धावा आहेत त्या मात्र 9 धावा. धन्यवाद. 9 धावा धावफलकावर. गौरव आपण पाहू शकाल गुणमाग सज्ज होत आहेत. गौरव यावेळेस पहिल्या चेंडू डॉट माफ करा क्लीन बोल्ड केले गेले. त्यांचे बंधू सुद्धा आहेत. सामन्याचा आनंद घेते. पाहू शकाल आमच्या टॉस बॉक्स मधून तेजस दादा सुद्धा आहेत. सामन्याचा आनंद घेत. आज तेही इंडियन ॲक्शन पाहायला भेटेल का आपल्याला बघूया. मोठी
रोशन नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये यावेळेस पाहू शकाल डॉट बॉल. स्वप्न थोडंसं एक्सायटेड होते, अपील नक्कीच केली होती, परंतु त्यावेळेस क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न. दीपू नक्कीच चेंडूवर आले, चेंडूला फील्ड करते, चेंडूला फील्ड केलं गेलंय. एक सिंगल धाव नक्कीच घेतली गेली. धावसंख्या एकने पुढे सरसावली गेली. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर 10 धावा यावेळी टॅप केला गेलाय. धावसंख्या एकने औपचारिक या स्पर्धेमध्ये राहिली, या सामन्यामध्ये राहिली. साहित्य बिरवाडी उर्वी 11 संघ पूर्णपणे वर्चस्व गाजवतोय. एक अप्रतिम लाईट्स नक्कीच पाहायला भेटेल या स्पर्धेमध्ये. रोहन गावड, जबीर खान, साहित्य हेमी मंडप डेकोरेशन माध्यमातून खूप अप्रतिम लाईट्स लगावल्या गेल्या. अप्रतिम बॅरिकेड मंडप डेकोरेशन पाहायला भेटते आपल्याला. खूप वेगळी लाईट्स लगावली गेली बाउंड्री लाईन्सवर. आपण पाहू शकाल, नक्कीच पाहू शकाल रोहनजी गावड यांच्या ताईश्री आणि अर्धांगिनी सुद्धा सामन्याचा आनंद घेत आहेत. आईश्री सुद्धा आहेत, त्याचं सुद्धा आपण वेलकम करूया स्पर्धेमध्ये. यावेळेस क्लीन बोल्ट आणि हा सामना साईकता बिरवाडी उर्वी 11 संघ विजय होते. चला विनंती, आपण टॉस साठी यायचं आहे. एका बाजूला साई गणेश सातपाडी जेम एंटरप्राइजेस, तर एका बाजूला असणार आहे तो म्हणजे साईकता बिरवाडी उर्वी 11. बोथ कॅप्टन्स टॉस साठी या. त्या अगोदर आपण बोलूया मॅन ऑफ द मॅच. प्रथमतः आपण टॉस करणार आहोत, त्यानंतर मॅन ऑफ द मॅच देऊया. आपण प्रथमतः टॉस करूया, त्यानंतर मॅन ऑफ द मॅच. एक मिनिट डीजे मास्टर जे बॅनर्सवर टेकून बसायचं त्याने असं बसायचं नाही प्लीज. बॅनर्सवर आमच्या आयोजकांचा कॉल आहे. विकी भोर जायचं प्लीज तिकडे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण अनाऊन्समेंट करतोय. महेश दादा प्लीज आपण थोडंसं लक्षात घ्या. थोडंसं आपण 18 चेंडू 29 धावांची खेळी साकारली. कृतीश घरात ठरतोय मॅन ऑफ द मॅच. परत आपण टॉस करणार आहोत, त्यानंतर आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. चला संकेत पाटील या, आपल्या शुभ हस्ते पण टॉस करूया. संकेत पाटील यायचं प्लीज, आपल्या शुभ हस्ते पण टॉस करूया. यापुढील होणारा सामना. चला साई गणेश सातपाडी जेम एंटरप्राइजेस टॉस साठी या. कॅप्टन दिवेश, चला आपल्या टॉस साठी यायचं. आणि एका बाजूला रोहन गावड म्हणजे साईकता बिरवाडी उर्वी 11चे संगणक पाहू शकाल टॉस साठी आलेत. एक चांगला सामना आहे, मोठा सामना. जो संघ विजयी क्वालिफायर केला जाईल शेवटच्या अंतिम दिवसामध्ये